नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल आणि तुम्ही पाहतात एज्युकेट भारत. मित्रांनो, आज मी दोन महत्त्वाच्या अपडेट्स घेऊन आलेलो आहे आणि या दोनही अपडेट्स युडास प्लसच्या टीचर पोर्टलशी संबंधित आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांची माहिती आपण युडास प्लसच्या टीचर पोर्टलमध्ये भरत आहोत, पण ही माहिती अपडेट करताना आपल्याला काही अडचणी येत आहेत आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी हा माझा व्हिडिओ आहे. की व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये सापडतील. पहिली समस्या जी आलेली आहे आणि ती समस्या म्हणजे अनेक शिक्षक युडास प्लसच्या टीचर पोर्टलमध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. काही शिक्षक नव्याने रिक्रूट झालेले आहेत, काही शिक्षक इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये आलेले आहेत किंवा काही शिक्षक मागील सत्रामध्ये होते परंतु मुख्याध्यापक यांनी त्यांना डिलीट केलेलं आहे आणि त्यामुळे ते शिक्षक आपल्याला पोर्टलला किंवा पोर्टलच्या डेटाबेस मध्ये पाहायला मिळत नाही. तर या शिक्षकांना ऍड कसं करायचं याबाबतचे प्रश्न वारंवार उपस्थित होत होते आणि त्यासाठी भारत सरकारच्या युडास पोर्टल मध्ये ही सुविधा उपलब्ध झालेली आहे. आणि अत्यंत महत्त्वाची सूचना अशी आहे की ही सुविधा ब्लॉक एमआयएस लॉगिन ला किंवा डिस्ट्रिक्ट एमआयएस लॉगिन ला न देता ही सुविधा मुख्याध्यापक यांच्याच लॉगिन ला दिली असल्यामुळे मुख्याध्यापक यांना आता त्यांच्या शाळेमध्ये नसलेल्या शिक्षकांची माहिती भरता येईल. जे शिक्षक नव्याने रिक्रूट झालेले आहेत, त्या शिक्षकांची तुम्ही नव्याने अपॉइंटमेंट केलेली आहे, अशा शिक्षकांची माहिती आता मुख्याध्यापक स्वतःच्या लॉगिन वरून भरून घेऊ शकतील. परंतु मित्रांनो, नवीन टीचर ऍड करण्यापूर्वी अगोदर ते शिक्षक शाळेमध्ये आहेत किंवा नाहीत किंवा ते कुठल्या तरी वेगळ्या शाळेमध्ये आहेत किंवा वेगळ्या तालुक्यामध्ये आहेत किंवा वेगळ्या संस्थांमध्ये आहेत याची अगोदर खात्री करून घ्यावी. आणि जर शिक्षक कुठेच सापडत नसतील तर मात्र मुख्याध्यापक यांना शिक्षकांना ऍड करायचं आहे. तर ते कसं करायचं मी आपणास सांगतो आहे. तर चला मित्रांनो, कम्प्युटर स्क्रीन कडे आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. ऍड्रेस बार मध्ये युडास प्लस टाइप करायचं आहे. युडास प्लस टाइप केल्यानंतर आपल्या समोर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स येईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. यामध्ये टीचर मॉड्यूल लॉग इन वर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेचा आयडी आणि पासवर्ड एंटर करून कॅप्चा एंटर करून लॉग इन करायचं आहे. जोपर्यंत शिक्षक सापडणार नाहीत किंवा शिक्षकांची आपण माहिती शोधणार नाही, सर्च करणार नाही, तोपर्यंत आपण कुठलेही शिक्षक शाळेमध्ये ऍड करू नका. शिक्षक डुप्लिकेट होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक यांच्यावर आहे. एखादे शिक्षक जर डुप्लिकेट झाले तर मात्र त्या शिक्षकांना परत सिस्टमच्या बाहेर काढण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. आणि म्हणून जोपर्यंत आपण शिक्षकांना सर्च करणार नाही, शिक्षक यापूर्वी ज्या शाळेमध्ये होते त्या शाळेच्या ड्रॉपबॉक्स मध्ये जाणार नाही, तोपर्यंत आपण नवीन शिक्षक ऍड करू नये. जर शिक्षक तुमच्या शाळेमध्ये कार्यरत असतील तर त्या शिक्षकांची संपूर्ण माहिती आपण अपडेट करावी. जर शिक्षक तुमच्या शाळेतून किंवा शिक्षकांनी नोकरी सोडलेली असेल किंवा शिक्षकांची बदली झालेली असेल किंवा रिटायर्ड झालेले असतील किंवा एखादे शिक्षक मृत्यू पावले असतील तर अशा शिक्षकांना या डेटाबेस मधून बाहेर करावं आणि ज्या शाळेमधून शिक्षक आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत त्या शाळेच्या लॉग इन ला जाऊन किंवा त्या शाळेचा युडास कोड टाकून आपण त्या शिक्षकांना सर्च करावं आणि मग शिक्षकांना इम्पोर्ट करावं. आणि हे सगळे प्रयत्न केल्यानंतर जर शिक्षक तुम्हाला सापडत नसतील तरच मात्र आपण नव्याने एंट्री करावी. इथे आपण लॉग इन करूया. तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक डॅशबोर्ड येईल. हा डॅशबोर्ड शाळेचा आहे. या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला वेगवेगळे टॅब्स पाहायला मिळतील. इम्पोर्ट टीचर, टीचर ड्रॉपबॉक्स वगैरे वगैरे सगळे टॅब्स तुम्हाला पाहायला मिळतील. इम्पोर्ट टीचर या टॅबच्या माध्यमातून आपण शिक्षकांना इम्पोर्ट करू शकता. त्यासाठी तुम्हाला शिक्षकांचा नॅशनल कोड माहित हवा, त्यांचा डेट ऑफ बर्थ माहित हवा. त्याच्यानंतर एखादे शिक्षक ड्रॉपबॉक्स मध्ये असतील तर ते यापूर्वी ज्या शाळेमध्ये होते त्या शाळेचा युडास कोड आपल्याला इथे टाकावा लागेल आणि गो या टॅबवर क्लिक करावं लागेल. मग तुम्हाला संपूर्ण शिक्षकांची माहिती पाहायला मिळेल आणि त्या शिक्षकांना तुम्ही इम्पोर्ट करू शकता. यामध्ये सुद्धा एक अडचण आमच्या शिक्षक बांधवांना आलेली होती की शिक्षकांना एक्सपोर्ट करताना किंवा शिक्षकांना डिलीट करताना ज्या डेट्स टाकल्या गेल्या त्या डेट्स मध्ये चुका झालेल्या आहेत. अशा केस मध्ये आपण सर्वांनी ज्या काही नवीन डेट्स आहेत किंवा करंट डेट्स आहेत त्या डेट्स टाकून त्या शिक्षकांना इम्पोर्ट करावं आणि त्यानंतर त्यांची माहिती कशी अपडेट करावी हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. जे शिक्षक आपण डिलीट केलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. अशा पद्धतीचा एक डॅशबोर्ड तुमच्या समोर आहे. या ठिकाणी बघा, टोटल समोर जो नंबर आहे या नंबरवर आपल्यावर क्लिक केल्यानंतर त्या शाळेमध्ये जेवढे काही शिक्षक असतील त्या सर्व शिक्षकांची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु जे शिक्षक वेगवेगळ्या माध्यमातून सर्च केल्यावर किंवा वेगवेगळ्या शाळांचे युडास कोड टाकून सुद्धा जेव्हा ते शिक्षक तुम्हाला सापडत नसतील त्यासाठी बघा वर ऍड न्यू टीचर हे टॅब दिलेली आहे. या ऍड न्यू टीचर या टॅबवर क्लिक करून आपण शिक्षकांची माहिती एंटर करू शकता. ही सुविधा मुख्याध्यापक यांनाच दिलेली आहे. त्यासाठी तुम्हाला ब्लॉक एमआयएस कोऑर्डिनेटर किंवा डिस्ट्रिक्ट एमआयएस ऑफिसर यांच्याकडे जाण्याची गरज नाही. तिथे तुम्ही क्लिक करा, एक जनरल प्रोफाईल तुमच्या समोर ओपन होईल. त्या ठिकाणी शिक्षकांचं अचूक नाव एंटर करावं, त्यांचं
जेंडर, डेट ऑफ बर्थ, त्यांच्यानंतर शालार्थ आयडी, कॅटेगरी, सर्व माहिती अचूक भरावी आणि अचूक भरल्यानंतर त्या शिक्षकांचा आधार नंबर एंटर करावा, आधारवरचं नाव एंटर करावं. मित्रांनो, शिक्षकांची माहिती भरत असताना यापूर्वी अनेक चुका झालेल्या आहेत आणि त्या चुका आता दुरुस्त करण्यासाठी आपण वारंवार तिकडे तिकडे प्रयत्न करत आहोत. म्हणून ही माहिती भरत असताना काळजीपूर्वक माहिती भरावी. शिक्षकांनी सुद्धा स्वतःची माहिती मुख्याध्यापक यांनी अचूक भरली की नाही याची खात्री करून घ्यावी, कारण ही माहिती तुमची वैयक्तिक माहिती आहे. तर यामध्ये माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे आणि त्या पुढील सर्व माहिती कशी भरायची हे मी आपणास यापूर्वीच्या माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तिथे मी शिक्षकांची माहिती कशी ऍड करावी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. मी परत एकदा स्कूल डॅशबोर्ड वर जातो आणि स्कूल डॅशबोर्ड वर गेल्यानंतर तुमच्या समोर परत एकदा पहिली स्क्रीन येईल आणि या पहिल्या स्क्रीन मध्ये परत एकदा मी टोटल वर क्लिक करतो. आता तुमची एक नवीन अडचण ती शिक्षकांना जाणवली होती आणि ती म्हणजे शिक्षकांचं नाव चुकलेलं आहे, शिक्षकांची जॉईनिंग डेट चुकलेली आहे, शिक्षकांची डेट ऑफ बर्थ चुकलेली आहे आणि ती सुविधा अपडेट करण्याची प्रोव्हिजन UDAS प्लसच्या पोर्टलला नव्हती. भारत सरकारने ही सुविधा प्रदान केलेली आहे. ही सुविधा डिस्ट्रिक्ट MIS ऑफिसर यांच्या लॉगिनला दिलेली आहे आणि या लॉगिनला जाऊन स्वतःचे नाव, त्यांची डेट ऑफ जॉईनिंग, त्यांचा डेट ऑफ बर्थ, त्यांचा जेंडर अशा पद्धतीची माहिती अपडेट करू शकतात. तर चला आपण ते समजून घेऊया. मी डिस्ट्रिक्ट MIS ऑफिसर यांचं लॉगिन ओपन करतो आहे. हे डिस्ट्रिक्ट MIS ऑफिसर यांचं लॉगिन आहे आणि या लॉगिनला राईट साइडला एडिट बेसिक डिटेल्स टीचर अशा पद्धतीची एक टॅब आलेली आहे. या टॅब वर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक पेज पाहायला मिळेल आणि ज्या शिक्षकांची माहिती चुकलेली आहे, ज्या शिक्षकांचं नाव चुकलेलं आहे, त्या शिक्षकांचा जो नॅशनल कोड आहे तो कोड इथे आपल्याला पेस्ट करायचा आहे. गो वर क्लिक करायचा आहे आणि गो वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी त्या शिक्षकांचं नाव, शाळेचं नाव, UDAS कोड आणि त्यांची पूर्वीची माहिती आपल्याला पाहायला मिळेल. ही माहिती जर आपल्याला चेंज करायची असेल तर राईट साइडला टीचर नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ जॉईनिंग, त्याच्यानंतर आधारवरचं नाव आणि आधार प्रमाणे नाव अशा 6 पद्धतीच्या टॅब्स उपलब्ध करून दिलेले आहेत. समजा शिक्षकांचं हे जे नाव आहे हे नाव जर चुकलं असेल तर टीचर नेम वर क्लिक करावं लागेल. शिक्षकांचं नाव आपल्याला या ठिकाणी टाईप करावं लागेल. त्यानंतर समजा एखाद्या शिक्षकांचा जेंडर चुकला असेल तर तुम्हाला इथे ड्रॉप डाऊन वर क्लिक करून तुम्हाला त्या शिक्षकांचा जेंडर सिलेक्ट करता येईल. समजा शिक्षकांचा डेट ऑफ बर्थ चुकला असेल तर इथे तुम्हाला क्लिक करून मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांचा डेट ऑफ बर्थ आपल्याला अपडेट करता येईल. समजा डेट ऑफ जॉईनिंग चुकली असेल तर डेट ऑफ जॉईनिंग सुद्धा तुम्ही शिक्षकांची अपडेट करू शकता. समजा आधारवर असलेलं नाव जर चुकलेलं असेल किंवा तुम्ही मागील सत्रामध्ये वेगळ्या पद्धतीने आधार अपडेशन केलेलं असेल, आधार व्हॅलिडेशन केलेलं असेल, परंतु नंतर तुम्ही आधार मध्ये बदल केलेला असेल आणि मग आता आधारवर असलेलं नाव आणि पोर्टलवर असलेलं नाव यामध्ये जर तफावत असेल तर तुम्हाला इथे आधार नंबर टाकावा लागेल आणि आधारवर जसं नाव आहे तसं नाव आपल्याला या ठिकाणी एंटर करावं लागेल. अपडेट रेकॉर्ड वर क्लिक करावं लागेल आणि हे केल्यानंतर त्या शिक्षकांची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे या इन्फॉर्मेशन चेंज होतील. ज्या शिक्षकांच्या या बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये बदल आहे त्यांनी यथायोग्य असे प्रूफ घेऊन डिस्ट्रिक्ट MIS ऑफिसर यांच्याशी संपर्क करावा आणि आपापली माहिती बदल करून घ्यावी. त्यानंतर मी आणखी आपणास एक नवीन अपडेट देतो आहे की शिक्षकांच्या रिलिव्हिंग डेट चुकल्यामुळे त्यांना जॉईनिंग करताना अडचणी येत होत्या. तर ही अडचण सोडवण्यासाठी आपल्याला स्कूल डॅशबोर्ड वर जावं लागेल. स्कूल डॅशबोर्ड वर गेल्यानंतर इथे जे टोटल फी आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर राईट साइडला अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल या टॅब वर क्लिक करावं लागेल आणि इथे क्लिक केल्यानंतर 3.3.15 मध्ये तुम्ही ज्या दिवशी शाळेमध्ये रुजू झाला ती डेट तुम्हाला इथे टाकावी लागेल. समजा एखाद्या शिक्षकांची रिलिव्हिंग डेट 29 मे 2023 होती, परंतु मुख्याध्यापक यांनी टाकताना 10 जून 2023 केली आणि ही डेट चुकली असेल आणि तुम्हाला जर 29 मे नंतर 30 मे 2023 करायची असेल तर तुम्ही इथे ती डेट चेंज करू शकता, अपडेट करू शकता. UDAS प्लसच्या टीचर पोर्टल मध्ये आवश्यक ते सर्व बदल आता भारत सरकारने आपल्याला दिलेले आहेत. नवीन शिक्षक ऍड करण्याची सुविधा मुख्याध्यापक लॉगिनला दिलेली आहे. शिक्षकांच्या बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये बदल करण्याची सुविधा डिस्ट्रिक्ट MIS ऑफिसर लॉगिनला दिलेली आहे आणि त्यामुळे आता शिक्षकांची नावं ऍड करायला कुठेही अडचण नाही. आपण ताबडतोब शिक्षकांची माहिती ऍड करावी, रिवाइज करावी. आपण जर शाळेचं पोर्टल फायनलाइज केलेलं असेल आणि ओव्हरऑल स्टेटस मध्ये मार्क कम्प्लीटेड असं जरी पाहायला मिळालं तरी सुद्धा तुम्ही शिक्षकांची माहिती डिस्ट्रिक्ट MIS ऑफिसर लॉगिनला बदल
बदलू शकता की आपण ताबडतोब शिक्षकांची नावं एंटर करावी, शिक्षक डुप्लिकेट होणार नाही याची काळजी करावी। एज्युकेट भारत या चॅनलला आपण पहिल्यांदा आला असाल किंवा यापूर्वी आला असाल आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। कारण शिक्षक पोर्टल हे शाळेतील प्रत्येक शिक्षकाचं पोर्टल आहे। प्रत्येक शिक्षकांची माहिती त्या ठिकाणी आपण एंटर केलेली आहे आणि त्यामुळे त्या शिक्षकांची माहिती अचूक असावी। सर्व माहिती आपल्याला अचूक ठेवायच्या आहेत। एक सुंदर संधी आपणास प्राप्त झालेली आहे आणि पुढच्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रातील सर्व शाळांचे टीचर पोर्टल फायनलाइज करावे। सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।